नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। आज आपल्याला एमएसटी सीटी 2026 चे कॅप राऊंडचे न्यू रूल्स बद्दल बोलायचे, नवीन नियमांबद्दल बोलायचे। हे नियम तुम्हाला जाणून घेणं खूप गरजेचं आहे बाळांनो। जर तुम्ही हे नियम नाही जाणून घेतले, तुम्ही एनी टाइम तुमच्या कॅप राऊंड प्रोसेस मधून बाहेर पडू शकतात, तुम्हाला चुकीचं कॉलेज अलॉट होऊ शकतं, तुम्ही नेक्स्ट राऊंडला नाही खेळू शकत बाळांनो तुमचे कॅप राऊंड्स। ठीक आहे, म्हणून हे नियम जाणून घेणं खूप गरजेचं आहे आणि आत्ताच जाणून घेणं खूप गरजेचं आहे। सगळ्या गोष्टींबद्दल बोलूया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा। जोपर्यंत तुमचं एक चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही होऊन जात बाळांनो, तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल। प्रत्येक दिवशी तुम्हाला एक व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करेल। ठीक आहे, मी तुमच्यापर्यंत पोहोचलो पाहिजे यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा बाळांनो। कॅप राऊंड रिलेटेड सगळे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला टाइम टू टाइम येतील। व्हॉट्सअप ग्रुप फुल होऊन जाईल, त्याआधी जॉईन करा, त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टाकलेली आहे। बघूया आपण कॅप राऊंडच्या नवीन नियमांबद्दल बाळांनो। 2025 पर्यंत हे नियम होते का बाळांनो? नाही। 2025 मध्ये सीईटी सेलने पहिल्यांदा या नियमांना इंट्रोड्यूस केलं, म्हणजे मागच्याच वर्षी। ठीक आहे, सीईटी सेल दरवर्षी काही ना काही नवीन नियम आणतंय बाळांनो। मागच्या वर्षी त्यांनी कॅप राऊंडचे नवीन नियम आणले, या वर्षी त्यांनी सीईटी 2 वेळा कंडक्ट करून घेतली, पुढच्या वर्षी ते निगेटिव्ह मार्किंग आणण्याचा प्रयत्न करताय। ठीक आहे, मग या सगळ्या गोष्टी तुमच्या इन्व्हॉल्व असतील बाळांनो। ठीक आहे, आता 2025 ला जे नियम आले ते आता पुढे कंटिन्यू होणार आहेत। आता नियम बघूया बाळांनो। पहिली गोष्ट, आता तुमचा रिझल्ट लागलेला आहे। ठीक आहे, पीसीएम पीसीबी दोघांचा रिझल्ट लागलेला आहे। आता हा तुमचा रिझल्ट 1 आहे बाळांनो, रिझल्ट 2 अजून यायचा बाकी आहे। इथं तुम्हाला तुमचे पर्सेंटाईल समजलेत, काय समजलेत? पर्सेंटाईल। इथं तुम्हाला तुमची रँक समजणार आहे बाळांनो। आता रिझल्ट 2 म्हणजे तुमचं काय असतं बाळांनो? प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, पीएमएल आणि एफएमएल। म्हणजे काय बाळांनो? प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्ट। ठीक आहे, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये आणि फायनल मेरिट लिस्ट मध्ये तुमचा रँक येतो बाळांनो। ठीक आहे, तुमचा जनरल रँक किती आहे, ठीक आहे, तुमचा कॅटेगरी रँक किती आहे, तुमचा स्टेट रँक किती आहे, ठीक आहे, त्यानंतर तुमचा युनिव्हर्सिटी रँक किती आहे, लेडीज असणार तर तुमचा लेडीज रँक किती आहे, ठीक आहे, तुमचं तुम्ही अगर जर पीडब्ल्यूडी असणार तर पीडब्ल्यूडी रँक किती आहे, तुमचा डिफेन्स रँक किती आहे। अशा भरपूर प्रकारचे रँक्स तुमचे तुमच्या पीएमएल आणि एफएमएल मध्ये तुम्हाला दिसतील बाळांनो। ठीक आहे, ते पीएमएल आणि एफएमएल यायला कमीत कमी अजून 15 ते 20 दिवस आरामात लागणार आहेत। ठीक आहे, म्हणून तुम्हाला काही चिंता करायची गरज नाही, इथं तुम्हाला तुमचा रँक समजेल आणि रँकच्या बेसिस वरतीच तुमचं ऍडमिशन होतं बाळांनो। या गोष्टीला समजून घ्या, है ना। आता निकाल लागलेला आहे, निकाल लागल्यानंतर तुमचं पीएमएल येईल, एफएमएल येईल, त्यानंतर तुमचे राऊंड सुरू होतील। आता नंबर ऑफ राऊंड्स किती होणार आहेत बाळांनो? दरवर्षी 2025 च्या आधी किती राऊंड व्हायचे? 2 किंवा 3 राऊंड व्हायचे बाळांनो, 2 किंवा 3 राऊंड्स व्हायचे। कोविडच्या टायमाला 2च राऊंड झाले होते, त्याच्या आधी 3 राऊंड व्हायचे, त्याच्यानंतर पण 3-3 राऊंड्स व्हायला लागले होते। पण 2025 मध्ये सीईटी सेलने काय केलं? 3 ने आपल्याला आता 4 राऊंड्स करायचे, कारण नंबर ऑफ रजिस्ट्रेशन वाढले, म्हणून सीईटी सेलने नंबर ऑफ राऊंड्स पण वाढवून दिले होते बाळांनो। हे 4 राऊंड्स सीईटी सेलने केलेच, या 4 राऊंड्स मध्ये त्यांनी स्पेसिफिकली नियम पण इंट्रोड्यूस केले बाळांनो। ठीक आहे, आता सगळे नियम सविस्तर पद्धतीने आपण बघूया, पण त्याआधी एक महत्त्वाची अनाउन्समेंट। ज्या विद्यार्थ्यांनी पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल केलं होतं 19 तारखेपर्यंत त्यांना सगळ्यांना काउन्सिलर अलॉट झालेले आहेत बाळांनो। 20 तारखेला ज्यांनी रजिस्टर केलं त्यांना आज रात्री 12 वाजेपर्यंत काउन्सिलर अलॉट होतील आणि आजपासून जे रजिस्टर करतील त्यांना 24 ते 48 तासात काउन्सिलर अलॉट होतील। आतापर्यंत आपले 3-4 सेशन सुद्धा झाले काउन्सिलिंगचे। ठीक आहे, आणि काउन्सिलर अलोकेशन पण चालू आहे। जे विद्यार्थी अजून पण एनरोल केलं नसेल लगेच एनरोल करा बाळांनो, लवकरात लवकर बॅच आता क्लोज होते। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि कमेंट सेक्शन मध्ये सुद्धा टाकलेली आहे न्यूटर्न ॲपची। न्यूटर्न ॲप डाउनलोड करून तुम्हाला एनरोल करायचंय। ठीक आहे, जसं एनरोल करणार त्यानंतर 24 ते 48 तासात तुम्हाला पर्सनल मेंटर पण, पर्सनल काउन्सिलर पण असाइन होतील। पर्सनल काउन्सिलर असे असतील बाळांनो, तुम्ही त्यांना एनी टाइम कॉल करू शकता। फक्त आपण व्हॉट्सअप सपोर्ट नाही देत, आपण कॉलिंग सपोर्ट पण देतो। ठीक आहे, त्यातला त्यात जरी तुमचे कमी पर्सेंटाईल असतील बाळांनो, तरी एक टॉप टियर कॉलेजमध्ये सीएसआयटी पॉसिबल आहे, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो बाळांनो। ठीक आहे, लास्ट इयर असे भरपूर विद्यार्थी होते ज्यांचे खूप कमी पर्सेंटाईल होते, तरी ते आज महाराष्ट्राच्या नंबर 1 कॉलेजेसमध्ये शिकताय। का? फक्त योग्य काउन्सिलिंग केली, योग्य कॉलेज लिस्ट बनवून घेतली पर्सनल काउन्सिलर कडून, योग्य कॅप राऊंडला खेळले, योग्य स्पॉट राऊंडला खेळले काउन्सिलिंगच्या वया, आणि त्यांना एक कमी पर्सेंटाईलला पण एक चांगलं कॉलेज अलॉट झालं बाळांनो। ठीक आहे, कारण तुमच्या समोर आता पूर्ण अंधार आहे, तुम्हाला काहीच ठाऊक नाही की पुढे गोष्टी कशा होणार आहेत। ठीक आहे, तुम्हाला नाही माहित ऑप्शन फॉर्म मध्ये कोणत्या नंबरला कोणतं कॉलेज टाकावं। ठीक आहे, एक सुद्धा कॉलेज खाली वरती झालं ना तरी ऍडमिशन कॅन्सल होऊन जातं, तुम्हाला काहीच नाही माहिती या अंधारात बाळांनो। ठीक आहे, म्हणून तुमचा हात पकडून तुम्हाला चांगल्या कॉलेजपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करणार आहोत। नक्कीच तुम्ही एनरोल करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे। लास्ट इयर असेही खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाईल होते, 98-99 पर्सेंटाईल होते, तरी ते आज 3rd क्लास कॉलेजेसमध्ये शिकताय। का माहितीये? कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवली नाही, प्रिफरन्स व्यवस्थित लावली नाही। जर तुम्हाला महाराष्ट्राच्या 350 कॉलेजचं नॉलेज आहे ना, तर प्रत्येक गोष्ट स्वतः करा। जर नाही आहे ना तर प्लीज पर्सनल काउन्सिलिंगची हेल्प घ्या बाळांनो, कुठूनही करा वाटल्यास। असं नाही की तुम्ही इथंच एनरोल करा, तुम्हाला जे टीचर्स आवडत असतील त्यांच्याकडून तुम्ही पर्सनल काउन्सिलिंग घेऊ शकता, पण पर्सनल काउन्सिलिंग मॅन्डेटरी आहे, नक्कीच करा बाळांनो, है ना। डॉक्युमेंटेशन पासून तर व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म, कॅप राऊंड 1, 2, 3, फ्रीज, फ्लोट, स्पॉट, इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट, स्कॉलरशिप, सगळ्या गोष्टी आपण कव्हर करतो। स्कॉलरशिप सुद्धा बाळांनो, भरपूर विद्यार्थ्यांची 2 ते 3 लाख रुपये फीज होती मागच्या वर्षी, ती आपण 0 केली माहितीये, फक्त योग्य स्कॉलरशिप त्याच्यापर्यंत पोहोचवल्या,
है ना. असंही आम्ही खूप काही मोठी गोष्ट करून दिली नाही, फक्त त्याच्यापर्यंत योग्य स्कॉलरशिप पोहोचवल्या, पण त्याच्या लाईफमध्ये किती मोठा चेंज झाला हे समजा. त्याची 2 ते 3 लाख रुपये वर्षाची फीस त्याची झिरो झाली. आणि या सगळ्या गोष्टी काय असतात, फक्त माहिती तुमच्यापर्यंत योग्य पोहोचवणं, यालाच काउन्सिलिंग म्हणतात बाळांनो, है ना. तुम्हाला एक पर्सनल काउन्सिलर सुद्धा अपॉइंट केला जातो, नेहमी ते तुमच्या सोबत असतात, एनी टाइम तुम्ही त्यांना कॉल करा. ठीक आहे, तुमचे पर्सेंटाईल किती, कॅटेगरी कोणती, कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायचंय, कोणत्या ब्रांचमध्ये घ्यायचंय, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट जाणून घेतात. त्यानुसार प्रत्येक कॉलेजमध्ये चेक करतात कुठं तुमचा नंबर लागतोय, त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट बनते आणि तीच कॉलेज लिस्ट तुम्हाला सीटी सेलला सबमिट करायची असते, जेणेकरून एक कमी पर्सेंटाईलला पण एक चांगलं कॉलेज तुम्हाला अलॉट होऊ शकतं बाळांनो. ठीक आहे, नक्कीच होतं. जरी तुमच्या हाय पर्सेंटाईल असतील, ओव्हर कॉन्फिडंट नका हो, अजून पण 50% काम बाकी आहे. आणि जरी लो पर्सेंटाईल असतील बाळांनो, अजून पण अंडर कॉन्फिडंट नको, 50% काम बाकी आहे. हे 50% काम म्हणजे तुमचं बेस्ट कॉलेज लिस्ट बनवणं, बेस्ट काउन्सिलिंग करणं. जर हे दोघं गोष्टी तुम्ही व्यवस्थित केल्या, तुम्ही बेस्ट कॉलेजमध्ये जाणार बाळांनो. ठीक आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न, इथं चूक नका करू. इथं एक चूक तुम्हाला फक्त नेक्स्ट 4 वर्ष रिग्रेट नाही करत बाळांनो, 20 वर्षापर्यंत तुम्हाला विचार करायला मजबूर करून देते की मी या कॉलेजमध्ये का आलो होतो, मी जर चांगल्या कॉलेजमध्ये गेलो असतो, माझं चांगलं पॅकेज लागलं असतं, है ना. तर ही चूक नका करू. आता जे डिसिजन घेणार आहे ते खूप महत्वाचं आहे बाळांनो. चांगल्या कॉलेजमध्ये चांगलं पॅकेज, चांगल्या पॅकेजमध्ये चांगली नोकरी, चांगली नोकरी म्हणजे चांगलं सॅलरी, है ना. तुम्हाला काही अडचण असेल या नंबरवर व्हॉट्सअप करा. कॉल रिसीव्ह करणं या प्रसंगी शक्य नाही बाळांनो, प्लीज मला क्षमा असावी, पण तुम्हाला काही अडचण असेल तुम्ही व्हॉट्सअपला मला विचारू शकता. आता रूल्स वरती येऊया. ठीक आहे, आता तुम्हाला कॉलेज लिस्ट अपलोड करायची असेल, है ना. कॉलेज लिस्टमध्ये फॉर एक्झाम्पल तुम्ही 1 ते 50 कॉलेजेस लावले, 1 ते 50. आता ह्याच्यामध्ये पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा पण तुम्ही कॉलेज लिस्ट बनवताय, जे विद्यार्थी पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल नाही करणार त्यांच्यासाठी सांगतोय, जेव्हा पण तुम्ही कॉलेज लिस्ट बनवताय, लक्षात ठेवा तुम्ही कोणते कोणते फॅक्टर कन्सिडर करायला हवे. पर्सेंटाईलनुसार त्याची रँकिंग पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर तुमची कॅटेगरीनुसार पाहिजे, त्यानंतर तुमची रँकनुसार पाहिजे बाळांनो, त्यानंतर तुमचा पर्सेंटाईल, कोणत्या सिटीमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय, कोणत्या ब्रांचमध्ये घ्यायचंय, हे सगळे फॅक्टर अनालिसिस करूनच तुमची लिस्ट बनली गेली पाहिजे. आणि त्या लिस्टमध्ये पण बाळांनो, पहिल्या नंबरचं कॉलेज सगळ्यात बेस्ट, त्यानंतर सोकळ सेकंड नंबरचं, त्यानंतर थर्ड नंबरचं, त्यानंतर फोर्थ नंबरचं. बेस्ट म्हणजे तुम्हाला बेस्ट वाटतं त्यानुसार नाही बाळांनो, कट ऑफ नुसार बेस्ट तुम्हाला लावायचे. ठीक आहे, जर फॉर एक्झाम्पल तुम्ही 8 नंबरचं कॉलेज टाकलं बाळांनो DY पाटील, है ना, आणि 9 नंबरचं टाकलं तुम्ही VIT, है ना. तुम्हाला इथं VIT भेटणार होतं तरी तुम्ही त्याला 9 नंबरला टाकलं. आणि आता काय होणार आहे माहिती, 8 नंबरचं कॉलेज ऑटोमॅटिक बुक होऊन जाईल, तुम्हाला 9 नंबरचं घेता येणार नाही. आता 9 नंबरला VIT टाकलं होतं, ते तुम्हाला मिळणार होतं तरी ते तुम्हाला मिळणार नाही. का? कारण तुम्ही 8 नंबरला DY पाटील टाकून ठेवलेलं आहे. म्हणजे एक कॉलेज खाली वरती झालं, किती मोठा डिफरन्स पडला माहिती, लाखोंच्या पॅकेजेसमध्ये डिफरन्स पडून गेला बाळांनो. म्हणून ह्या गोष्टीला खूप डेलिकेट गोष्टी, खूप लगेच काही चुका होऊ शकतात, म्हणून ह्या गोष्टीला व्यवस्थित करा. हे तुमचं लाईफ डिसाईड करणारी कॉलेज लिस्ट तुमचं बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन करून देणार आहे, है ना. ज्या विद्यार्थ्यांनी एनरोल केला असेल पर्सनल काउन्सिलिंगमध्ये त्यांना टेन्शन घ्यायची गरज नाही, पर्सनल काउन्सिलर त्यांचे बनवतील. आता या ऑप्शन फॉर्ममध्ये जर तुम्हाला कॅप राऊंड 1ला फर्स्ट प्रेफरन्स लागून गेली, पहिल्याच नंबरचं कॉलेज लागून गेलं, ही तुम्ही लिस्ट टाकली टोटल, है ना. त्या लिस्टमध्ये जर पहिल्याच नंबरचं कॉलेज जर तुम्हाला लागलं, ते काय होऊन जातं बाळांनो तुमचं, ते काय होऊन जातं, ऑटो फ्रीज. काय होऊन जातं, ऑटो फ्रीज. ऑटो फ्रीज म्हणजे काय, ऑटो बुक होऊन जातं बाळांनो, ऑटो बुक होऊन जातं. म्हणजे ते कॉलेज तुम्हाला घ्यावंच लागेल, तुम्हाला नेक्स्ट राऊंडला जाता येणार नाही, तुम्ही कॅप राऊंड प्रोसेसच्या बाहेर पडले. मग एक गोष्ट लक्षात ठेवायची, कॅप राऊंड 1 मध्ये नेहमी आपलं पहिल्या नंबरचं कॉलेज एकदम हायफाय टाकून द्यायचं, जरी आपले 20% आले तरी 99% कॉलेज टाकून द्यायचं, जेणेकरून ऑटो बुक नाही होणार आणि आपण नेक्स्ट राऊंडला खेळू शकतो. तर हा पहिला नियम झाला बाळांनो. पहिल्या राऊंडमध्ये पहिल्याच नंबरचं कॉलेज लागलं तर ते काय होऊन जाईल, ऑटो फ्रीज होऊन जाईल. ठीक आहे, सेकंड राऊंडला काय होणार आहे, पहिल्या तुम्ही कॉलेजची लिस्ट टाकली, है ना, कॉलेजची लिस्ट टाकली, पहिल्या 3 कॉलेजमध्ये 1 नंबर 2 नंबर 3 नंबर, पहिल्या 3 मध्ये कोणतंही कॉलेज तुम्हाला लागलं बाळांनो, ते काय होऊन जाणार आहे तुमचं, काय होऊन जाणार आहे सांगा, ऑटो फ्रीज. काय होऊन जाणार आहे, ऑटो बुक होऊन जाणार आहे. तुम्हाला नेक्स्ट राऊंडला जाता येईल का, नाही जाता येणार. तुम्हाला या तिघांपैकी कोणतंही लागलं तर तुम्हाला ते घ्यावं लागेल, तुम्ही नेक्स्ट राऊंडला, थर्ड राऊंडला नाही जाऊ शकत बाळांनो. म्हणजेच आपल्याला जर सगळे राऊंड्स खेळायचे तर आपल्याला काय करायचे बाळांनो, पहिले 3 नंबरचे कॉलेजेस असे टाकायचे जे आपल्या पर्सेंटाईलच्या खूप बाहेरच्या रेंजचे असतील, है ना, हायफाय असतील, है ना, ते टाकून द्यायचे. कारण आपल्याला राऊंड 3 पण खेळायचं आहे ना, आपल्याला लगेच थोडी बुक होऊन जायचंय. त्यामुळे सेकंड राऊंडचा नियम काय म्हणतो, पहिल्या 3 कॉलेजेसमधून कोणतंही कॉलेज लागलं तर ते ऑटो फ्रीज होऊन जातं. काय होऊन जातं, ऑटो फ्रीज. समजली गोष्ट. आता राऊंड 3 मध्ये काय होतं बाळांनो, राऊंड 3 मध्ये इंटरेस्टिंग आहे, 4th, 5th, 6th, पहिल्या 6 कॉलेजेसमधलं कोणतंही लागलं, पहिल्या 6 कॉलेजेसमधलं कोणतंही कॉलेज लागलं, पहिल्या 6 कॉलेजेसमधलं कोणतंही लागलं, ते काय होऊन जातं, ऑटो फ्रीज होऊन जातं. समजलं. म्हणजे पहिले 6 कॉलेजेस इन शॉर्ट आपल्या अवकादीच्या बाहेरचे पाहिजे.
गोष्ट समजते. आणि चौथ्या राऊंडला आता एक गोष्ट महत्वाची सांगायची तुम्हाला, चौथ्या राऊंडला कोणतंही कॉलेज लागलं तुमच्या लिस्टमधलं ते ऑटो बुक होऊन जातं. म्हणजे इन शॉर्ट काय सांगण्याचा प्रयत्न आहे, आता पहिल्या राऊंडला पहिल्या नंबरचं कॉलेज लागलं ऑटो बुक होऊन जाईल, दुसऱ्या राऊंडला पहिल्या 3 मधलं कोणतंही कॉलेज लागलं ऑटो बुक होऊन जाईल, तिसऱ्या राऊंडला पहिल्या 6 मधलं कोणतंही कॉलेज लागलं ऑटो बुक होऊन जाईल, आणि चौथ्या राऊंडला तर आपल्याला घ्यायचं असलं. म्हणजेच पहिले 6 कॉलेजेस आपले काय पाहिजे, एकदम हाय फाय कॉलेजेस, आपल्या पर्सेंटाईलच्या अवकादीच्या बाहेरचे. आपले 20 जरी पर्सेंटाईल आहेत तरी आपल्याला 99 पर्सेंटाईलचं कॉलेज टाकायचंय. का? कारण आपल्याला ऑटो बुक नाही व्हायचं, ऑटो फ्रीज नाही व्हायचंय आपल्याला, है ना. मग आता एक गोष्ट लक्षात ठेवा, पहिले 6 कॉलेजेस कोणते टाकणार, कॉलेज लिस्टमध्ये आपण हेच सजेस्ट करतो, COEP, VJTI, PICT, वालचंद, SPIT. त्यानंतर कमिन्स टाका किंवा VIT टाका. गर्ल्स असतील कमिन्स टाका, बॉईज असतील VIT टाका. ठीक आहे, गर्ल्ससाठी कमिन्स इज बेटर दॅन VIT, है ना. तर हे पहिले 6 कॉलेज टाकायचे, जेणेकरून हे महाराष्ट्राचे टॉप 6 कॉलेजेस आहेत. कुठं पण झालं आपलं चांगलंच आहे, पण जर तुमचे कमी पर्सेंटाईल असतील तर या कॉलेजेसमध्ये होणार नाही, तुम्हाला नेक्स्ट राऊंड खेळता येतील. समजते ही गोष्ट. हे आपण का करतो, नेक्स्ट राऊंड खेळण्यासाठी. एक हॅक आहे बेसिकली, एक छोटासा ट्रिक आहे, है ना. जे विद्यार्थी पर्सनल काउन्सिलिंगमध्ये त्यांना पहिले 6 कॉलेजेस तुम्हाला आधीच आपण पॅराग्राफमध्ये टाकून देतो की हे पहिले 6 टाकायचे आहेत. त्यानंतरची जी लिस्ट असेल ती इम्पॉर्टंट असेल. समजा तुमचे 20 पर्सेंटाईल आले किंवा तुमचे 80 पर्सेंटाईल आले, तुम्हाला कॉलेजची रेंज काय पाहिजे बाळांनो, 90 ते 70. 70 ते 90च्या दरम्यानचे आपल्याला कॉलेजेस टाकायचे, जेणेकरून आपल्याला चांगलं कॉलेज भेटेल. ते पण ते कोणत्या फॅक्टरवरती, सिटी फॅक्टरवरती, ब्रांच फॅक्टरवरती, पर्सेंटाईल फॅक्टरवरती. गोष्ट समजते. अशा पद्धतीने तुमची सगळे रूल्स एक्झिस्ट करतात. आता स्पॉट राऊंडचा काय नियम आहे बाळांनो, कॅप राऊंड मधल्या ज्या सीट्स उरतात त्या स्पॉटमध्ये जातात. हा, कॅप राऊंड मध्ये तुम्ही कॉलेज बुक केलं, तुम्ही स्पॉट राऊंडला येऊ शकतात का बाळांनो, 100%, 100% तुम्ही स्पॉट राऊंडला येऊ शकतात. आणि स्पॉट राऊंडला जर तुम्हाला काही बेटर कॉलेज भेटलं तर तुम्ही ते कॅप राऊंडचं कॉलेज कॅन्सल सुद्धा करू शकता, तुमचे डॉक्युमेंट्स वापस घेऊ शकतात, है ना. हा CET-7चा नियम आहे. जर स्पॉटमध्ये नाही लागलं तर तुमचं कॅप राऊंडचं कॉलेज सिक्युअर असतं. गोष्ट समजते. हा स्पॉट राऊंडचा डाऊट आहे. आता स्पॉट राऊंड मध्ये आम्हाला फीस कन्सेशन भेटते का, कॅटेगरी वाईज 100% भेटते, तुम्हाला काही घाबरायची गरज नाही, है ना. कॅप राऊंड इज लाईक अ स्पॉट राऊंड, फक्त स्पॉट राऊंड मध्ये थोडंसं लकी राऊंड असतो, कोणाचा कमी पर्सेंटाईलला पण होऊन जातं ऍडमिशन. त्यानंतर ILS राऊंडचा नियम काय, जर ओपनची फीस बाळांनो तुमची 2 लाख रुपये वर्षाची आहे, तर ILS राऊंड मध्ये कोणतीही कॅटेगरी असू द्या, तुमची फीस 2x किंवा 3x होऊन जाईल, म्हणजे डबल किंवा टिबल होऊन जाईल. तुमची फी 4 लाख रुपये किंवा 6 लाख रुपये होऊन जाईल वर्षाची. 6 लाख जरी कन्सिडर केलं बाळांनो, 4 वर्षाचे 6 चोक 24 लाख रुपये होऊन गेले. कुठं फीस गेली, खूप जास्त फीस असते ILS ची, है ना. आणि ILS राऊंड मध्ये फॉर एक्झाम्पल PICT कॉलेज आहे, PICT कॉलेजचे 100 सीट्स आहेत समजा, 100 विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं ILS मध्ये, ठीक आहे. पहिले 5 सिलेक्ट होतील. ILS राऊंड मध्ये पण काय बघितला जातो, कट ऑफ बघितला जातो, तुमचे पर्सेंटाईल बघितले जातात, त्यानुसार तुमचं सिलेक्शन होतं. इथं कट ऑफ पण बघितला जातो आणि तुमची फीस पण हाय असते बाळांनो ILS मध्ये. त्यानंतर ILS चे रूल समजले. मॅनेजमेंटचे काय रूल्स असतात बाळांनो, तर जरी तुमची 0 पर्सेंटाईल असतील, तुम्हाला डोनेशन जर तुम्ही हाय दिलं बाळांनो किंवा पॉलिटिकल कनेक्शन जर तुमचं असलं, तुम्हाला तिथे ऍडमिशन होऊन जाते. इथं CET सेल इंटरफिअर करत नाही. तुम्हाला कॉलेजेस कितीही मागतात फीस, काही कॉलेजेस 5 लाख मागतात, काही कॉलेज 10 लाख, काही कॉलेजेस 15 लाख, काही कॉलेजेस 25 लाख पर्यंत सुद्धा मागतात, है ना. तर ही फीस तुम्हाला द्यावी लागते आणि तुम्हाला दरवर्षाची फीस पण भरावी लागते. मॅनेजमेंट अजून कॉस्टली आहे ILS पेक्षा, आणि ILS तर आहेच कॉस्टली, पण ILS मध्ये काय असतं, एक स्पेसिफिक असतं तुमचं की हा ओपनच्या डबल किंवा टिबल फीस घेऊ शकतो. मॅनेजमेंट राऊंड मध्ये काही मागतात, काही. जर तुमचं पॉलिटिकल कनेक्शन असेल तिथं त्याचं ऍडमिशन होऊन जातं. काही मागतात 20-25 लाख रुपये, काय काही लिमिटच नाहीये, है ना. कोणी बोलणार नाहीये, CET सेलचं इन्व्हॉल्वमेंट नाहीये, है ना. ज्याला गरज असेल तो घेऊन घेतो. पण मॅनेजमेंट पासून थोडंसं दूर राहा. जर तुम्ही फायनान्शियली खूप चांगले आहेत बाळांनो, ठीक आहे, तुमचं वार्षिक उत्पन्न तुमच्या आई वडिलांचं 20-25 लाख रुपये, तर तुम्हाला ते जास्त वाटणार नाही, है ना. पण बाकीचे विद्यार्थी थोडंसं सतर्क राहा या सगळ्या राऊंड्स पासून, है ना. आपल्याला कॅप अँड स्पॉटला जास्त प्राधान्य द्यायचं असतं बाळांनो, ठीक आहे. आता जरी कमी मार्क असतील बाळांनो, तरी एक चांगलं कॉलेज पॉसिबल होऊ शकतं बाळांनो, जर तुमची कॉलेज लिस्ट व्यवस्थित राहिली, कॅप राऊंड व्यवस्थित खेळले, स्पॉट राऊंड व्यवस्थित खेळले, ठीक आहे. कॉलेज लिस्ट अशी पाहिजे बाळांनो, प्लेसमेंट वगैरे सगळ्या गोष्टी बघून तुमची कॉलेज लिस्ट बनली गेली पाहिजे, ठीक आहे. पर्सनल काउन्सिलिंग मध्ये नक्कीच एनरोल करा बाळांनो. व्यवस्थित आपण कॉलेज लिस्ट बनवू, प्रत्येक विद्यार्थ्याचा कॅप राऊंडलाच नंबर लागून जावा, पूर्ण आपण प्रयत्न करू, ठीक आहे. सक्सेस रेट आपला 100% आहे. 0.08% पण CS लागलंय बाळांनो, पण सिटी कॉम्प्रोमाइज करावी लागेल, ऑल ओव्हर महाराष्ट्र बघावं लागेल. फक्त मला पुण्यातच पाहिजे, माझे 0% आहेत, नंबर शक्य नाहीये, है ना. तुमच्या आयुष्याचा प्रश्न, इथे योग्य निर्णय घ्या. काही अडचण असेल व्हॉट्सअप करा, कॉल रिसीव्ह करणं शक्य नाही बाळांनो, माफ करा मला प्लीज. तुमच्या अडचणी मला व्हॉट्सअपला टाका, ठीक आहे.
जरी तुमचे गुड पर्सेंटाईल असतील किंवा बॅड पर्सेंटाईल असतील बाळांनो, योग्य कॉलेज लिस्ट तुम्हाला बेस्ट कॉलेजपर्यंत पोहोचवेल. तुमची कॉलेज लिस्ट सगळ्या फॅक्टर कन्सिडर करूनच बनली गेली पाहिजे. तुम्हाला कॅटेगरी, पर्सेंटाईल, ब्रांच, सिटी सगळे फॅक्टर कन्सिडर करूनच. ठीक आहे, पूर्ण टीम तुमच्या मागे लावून देतो बाळांनो तुम्हाला एक बेस्ट कॉलेज मिळवून देण्यासाठी. नक्कीच तुम्ही एनरोल करा, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. कॅप राऊंड रिलेटेड सगळे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर होतील. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.